नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हे तांबड्याचं रान मोकळं केलेलं आहे आणि असे काट्या तार सोडवलेली आणि असे काट्यांचे बंडल बांधून ठेवलेले सगळ्याच वावरात. काट्यांचे बंडल बांधल्यानंतर आता हे काट्या उभ्या करायच्या आणि तांबड्याचे काड असे सगळेच गोळा करून पेटवून द्यायचे. कांद्यासाठी रान मोकळं केलं आहे. तांबट्याला पण बाजार नव्हता. चिंगडी तांबट राहिलं तेव्हा बाजार आला 4 दिवस आणि 4 दिवसांनी परत बाजार पडला. मग आता हे कांद्यासाठी रान असं रिकामं करावं लागलं. कांद्याची आता लागण करून घ्यायची. याची वावराची नांगरून फणून रोटर मारून मशागत करून कांदा लावून घ्यायचा. आता हे काठी बांधायचं काम चालू आहे. बघा ढीग कशी लावलेली तांबट्याची. आता हे ढीग पेटून देणार आम्ही. नाना आमचे काट्यांचे बंडल बांधतायत. आता ह्या बाजूच्या काट्या राहिल्या सोडवायच्या. अशा पडलेल्या सऱ्यात ही काठी काढायची, तार काढायची आणि हे तांबट्याची काड सोडवायचे. असे बुडके उपटायला लागतात. असे तांबट्याचे बुडकेत. शेतकऱ्याला लय कष्ट करायला लागतं. प्रमाणाच्या बाहेर काबाड कष्ट करावं लागतं. कुठलं सहजासहजी शेतकऱ्याला भेटत नाही. बघा हे तार काठी आता सोडवलेली अशी पुढच्या कटातली. असे काटे विस्कडतात. मग ते मागं दाखवलं तुम्हाला ते तसे बंडल बांधावे लागतात. आता हे काठ सगळे एकत्र करायचे. इथून तिथून वावरच आहे पूर्ण. असं काट्या सोडवायचं काम चालू आहे. आता मी मिरच्या करते ना गोळा. दिवस फिरला, ऊन झालं कमी.